असं काय झालं ज्याच्यामुळे मला आणि मम्मीला इतक्या अर्जंटमध्ये पोलीस स्टेशनला जावं लागलं? तर मित्रांनो, आज ना सकाळी सकाळी मस्तपैकी आपण एका बाजूला आपले सगळे फेवरेट गाणे लावून ना मस्तपैकी सोयाबीनची भाजी बनवणार होतो. आणि ही माझ्या मते सक्सेसफुल झाली होती असं मला वाटलं, पण थोडासा डाऊट होता. त्यामुळे जेवायला बसल्यानंतर सगळ्यात आधी एका साईडला पॉडकास्ट लावून मी लगेच पटकन गिळला एक घास. आणि या ठिकाणी आपला सक्सेसफुल झालेला आहे आणि भाजी छान झाली होती. आता आमचे जेवण वगैरे झाले आणि हे भाई मस्त व्हिडिओ एडिट करत बसले होते. तेवढ्यातच मम्मी संध्याकाळी लवकर घरी आली. का तर त्याचं कारण असं की आधी आम्ही गेलो सायबरला आणि मग त्यानंतर आम्ही गेलो पोलीस स्टेशनला. तिला जायचं होतं पोलीस स्टेशनला आणि तिथे यायचं कारण असं की तिला शाळेसाठी पोलीस व्हेरिफिकेशन लागत होतं, त्याकरता आम्ही गेलो होतो. बाकी काही सिरियस नव्हतं. त्यानंतर मस्तपैकी मी संध्याकाळी रेडी होऊन मी गेली गोदा पार्कला. म्हणजे निघालीच होती आणि जाऊन मग बघितल्यानंतर मला असं वाटलं की ओ माय गॉड, गोदा पार्क जरा जास्त सुंदर आहे. पण इथे फक्त कपल्स आणि फॅमिली छोटी छोटीसाठीच काम आहे, आपल्या रिकामटेकड्या लोकांचं काही काम नाही. त्यानंतर आम्ही गेलो हरिओम ढाब्याला आणि मोकर ऑर्डर देऊन वाट बघत बसलो, कारण गर्दी जास्त होती आणि ऑर्डरला वेळ लागला होता. येताना मस्तपैकी गरम गरम 2-3 ग्लास दूध आणलं आणि चेकिंग मोकार चालू होती या साईडला. त्यानंतर मग आपण आलो गंगेवरती, कारण की थंडी कमी वाजत होती म्हणून मी एवढं सगळं घालून बसली. म्हटलं अजून थंडी वाजवून घेऊ. आणि मग 10 वाजून गेले होते आणि मम्मीचा कॉल आला, त्यामुळे टेन्शनमध्ये पटकन घरी निघाले. आणि येस गाईज, घरी आल्यानंतर दॅट इज इट फॉर द डे. बाय बाय.